ज्या माणसाला आहे त्या पिठावर रेघोटे वडायची सवय असते ना, त्याला अजिबात काम करा वाटत नाही. त्याला कितीही चांगलं काम आलं पण त्याच्या अंगातलं काम कुचरपणा त्याला कामच करू देत नाही. हाय, मी सपना, मी परतवाड्याला राहते आणि स्वयंपाकाचे कामं करते. काल दुपारी मला एका काकूंचा फोन आला होता की आमच्याकडे 2 दिवस तू पोळ्या करून दे. तर मी आज सकाळी 7 वाजताच त्यांच्याकडे गेली आणि पोळ्या करून दिल्या. त्याच्यानंतर माझे नियमित जे काम आहे तिथे आली मी. मला बनवायचं होतं वांग्याचं भरीत आणि पोळ्या, वरण भात. नाश्ता आज ताईंनीच बनवला होता. त्याच्यामुळे वांगे स्वच्छ धुवून घेतले, तेल वगैरे लावून गॅसवरच भाजून घेतले, 3 कांदे कापले, लसण अद्रकची पेस्ट वगैरे केली आणि झटपट मस्त वांग्याचं भरीत केलं. आता गरमागरम वांग्याचं भरीत तर चांगलं लागतंच, पण याच्यासोबत जर शिळ्या वांग्याच्या भरतावर तुम्ही लिंबू पिळून खाल्लं ना तर एकच नंबर वांग्याचं भरीत लागतं बघा. आता इथला स्वयंपाक मी आटपून घेतला. आज मला एका घरी जायचं होतं पण मला त्यांच्याकडे जायला वेळ मिळाला नाही. घरूनच थोडा वेळ झाला होता. त्याच्यानंतर आली मी आता दुसऱ्या घरी. इथे मला बनवून घ्यायची होती सोयाबीनच्या वड्याची भाजी. सोयाबीनच्या वड्याची भाजी बनवायची म्हटलं की त्याला मसाला तर लागणारच. आता इथे मला अर्धा तास जास्त लागणार होता, पण कसं आहे ना, तेही लोक आपल्याला त्यांच्या काही अडचणी असतात म्हणून कामाला ठेवतात. तर आपण तिथं जर चिडचिड केली तर मग त्यांनाही वाटणार ना की आपण एवढे पैसे देतो आणि ह्या लोक व्यवस्थित काम नाही करत. मला थोडा 5-10 मिनटं वेळ जरी जास्त लागला ना तरी पण मी प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितच काम करायचा प्रयत्न करते, म्हणजे कुणी आपल्याला बोललं नाही पाहिजे, हेच माझा हेतू असतो. स्वयंपाक आटोपून घेतला, त्यानंतर 2 घरच्या पोळ्या केल्या. मग आली घरी येऊन पाहते तर आज तिने एका कामालाही हात नाही लावला. स्वयंपाक तर मीच करून गेली होती. मग थोडंसं जर काम केलं तिने तर मला पण मदत होते ना. कधी कधी खूप जीव थकून जातो, चिडून पण जातो, पण आता तिच्यावर चिडून काही फायदा नाही. शेवटी आपले कामं आपल्यालाच करावे लागतात. म्हणून म्हटलं आयत्या पिठावर ज्याला रेघोटा मारायची सवय असले ना त्याला अजिबात काम करू वाटत नाही, आणि त्यापैकीच आमची दीदी एक आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की फॉलो करून घ्या. पुन्हा भेटू. बाय.